काय खरं आई शपथ म्हणून विचारत होता. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. तुमचा दिवस खूप छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आता मागाशीच मी व्लॉग एंड केलं लास्टवाला, आणि सचिननी एक 20-25 दिवसापूर्वी मला ना ऑफिसमधून अचानक फोन करून विचारलेलं, धनश्री आणि 20 तारखेला शुक्रवारी तू फ्री आहेस का संध्याकाळी, आणि काय तुझं त्या दिवशी काय प्लॅन वगैरे आहेत का. मी म्हटलं 20 तारीख 15-20 दिवसापूर्वी मी काय सांगणार म्हटलं, पण तरी पण सांग काय तुझे प्लॅन असतील किंवा काय असेल. मग मी म्हटलं की नाही तेव्हा असं काय नसणार आहे, कारण एवढ्या 25-20 दिवसाचे मी नाही ठरवत, आजचं उद्याचं परवाचं असं प्लॅनिंग करते म्हटलं. तर मग मला म्हणाली ठीक आहे, आणि त्या दिवशी आठवण कर तुला ऑफिसकडे यायचं आहे. म्हणजे म्हटलं ठीक आहे, काय असेल सांग, काय आहे सांगा म्हटलं. तर मला म्हणतात काही नाही, काय आहे असं सरप्राईज आहे थोडंसं. म्हटलं सरप्राईज काय सरप्राईज आहे, पण तुला आल्यानंतर कळेल. मला आज जर काल रात्री पण आठवण करून दिलं ऑफिसकडे यायचं आहे, आणि पेस्टल कलरमध्ये काहीतरी घालून ये, काय काय त्यांचं वेगळंच चाललं. मी म्हटलं काय आहे, तर मला म्हणतात की महालक्ष्मी मंदिरकडे जायचं आहे तिथे. म्हटलं मग एवढं का म्हटलं, तर नाही तू ये, तुझी खूप मनापासूनची इच्छा होती ती कंप्लीट होणार आहे, आणि तुला ते हे होते की तुला हे करायचं आहे तुला. मग ठीक आहे चालेल. मग आता 4 वाजता मला निघ म्हणून सांगितले त्याने. आता परत फोन करून सांगितलं आठवण ठेव 4:15ला तू निघ म्हणून. म्हटलं ठीक आहे. आता आरव स्कूलवरून येईल, आलं की त्याचं सगळं आवरून घेते आणि निघते. मला खरंच माहीत नाही की काय त्यांचा प्लॅन आहे काय. मला कालपासून मध्ये जरा गेस कर. मी म्हटलं राहू देत ग बसा, खूप दिवसानंतर असं सरप्राईज काहीतरी मिळते ना, तर प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी सांगूनच सगळं देतात सगळ्या गोष्टी, जसं की काय साडी असेल किंवा काही गोष्टी द्यायच्या असेल का काही असेल, हां हे घेऊया हां ते घेऊया असं टाईपमध्ये. तर म्हटलं ठीक आहे बघूया काय असेल ते असेल. आता मलाच माहीत नाही, कारण मीच गेस करू शकत नाही आहे की काय होतं. सध्या कामात एवढी गुंतलेली आहे की काय लक्षातच राहत नव्हतं की आपल्याला ह्या पण गोष्टी असं करायच्या होत्या. म्हणून म्हटलं ठीक आहे चला जाऊन बघूयात नेमकं काय आहे. आता येईल आरो थोड्या वेळानं, त्याच्यानंतर मग त्याचं सगळं आवरते आणि मग जाऊयात बघूयात. तुम्हाला पण दाखवते व्हिडिओमध्ये काय नेमकं काय गौड बंगाल आहे. आणि आता मी निघाले. आता हे बोलले होते की जे काय असेल ते ट्रेडिशनल घालून ये. म्हटलं ठीक कोणतेही घालून ये म्हटलेले, म्हणून मला ही नेसायची होती. आणि हलके फुलके खूपच हलके प्युअर सिल्कमध्ये माहेश्वरी आहे ही. आपण प्युअर सिल्क कॉटन सिल्कमध्ये नेहमी बघितलं माझ्या कलेक्शनमध्ये, पण ही प्युअर सिल्कमध्ये आहे. आणि तुम्हाला जर माहीत असेल मी माहेश्वरला गेले होते तर तिथून ही साडी घेऊन आली होती आणि मी तुम्हाला दाखवलीसुद्धा होती. तर ही आहे आपल्या कलेक्शनमध्ये सुद्धा आहे. यामध्ये अजून एक कलर आहे आणि याच्यावरती छान अशी चंद्रकोर बुटे, एकदम नाजूक अशी बुटे. तर आता मी निघते, कारण तिथं ओला येऊन थांबले. ऊन तर भरपूर आहे आणि मला माहीत नाही की काय नेमकं काय आहे. बघूया, एक्साइटिंग असेल असं वाटते, पण बघू. अरे बाय. दरवाजा बंद करून घे. गाडी येऊन थांबले आणि मला थोडीशी शंका येते की त्यांनी काय नेमकं हे केलं. मला ते जर करेक्ट वाटलं तर तुम्हाला नक्कीच सांगेन, कारण मला असं वाटतं ना, खूप म्हणजे आधी इच्छा होती मला ऋषभ शर्मा यांच्या कॉन्सर्टला जायचे, पण त्यांचे तिकीट्स लवकर फुल होतात आणि ते मिळत नाहीत सहसा. महिनाभर आधीच बुकिंग फुल होतं आणि महिना आधीच मला विचारलं, त्यामुळे मला शंका येते. जरा बघूया आता. फायनली नवऱ्याचं ऑफिस बघून समाधान झालेलं आहे. दाखवतच नव्हते ऑफिस. एवढं टेन्शन काय घालता ऑफिस दाखवायला. टेन्शन कसं. सगळे स्वीट आहेत लोक. हॅलो, एकदा आदेशला कॉल करता का? मी आत्ता कारण निघतोय. हां बघ आता जस्ट ऑफिस बघितलं. किती लाजतात ऑफिसमध्ये. खूप छान आहेत लोक. आणि आता चाललंय, मला माहीत नाही कुठे घेऊन चाललं, तर निघालोय आता.
कोर्सच्या इथं घेऊन रेस कोर्सच्या इथं घोडे पळतात. तुम्ही घोड्यावरून पळवणार आहे का मला? हे जुन्या पिक्चरमध्ये कसं पळणार आहे. तुम्ही घोड्यावरून पळणार आहे? घोड्यावर बसून काय मला समजतच नाही. क्या है बता दो. युअर गेस वॉज राईट. काय सांगायला लागलाय खरं? आई शपथ. म्हणून तुम्ही विचारत होता. आई मला 100% डाऊट आज आलेला जेव्हा त्यांनी म्हटले. आज आला 100% डाऊट मला. करेक्ट मला अजूनपर्यंत पण वाटत ते करेक्टच आहे. एवढं त्यांनी जर वेळेत वेळ म्हणा लागलं तर 100% आपण ऋषभ शर्माच्या कॉन्सर्टला झालंय. येस 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 येस. तुम्हाला कसं काय तिकीट भेटली? म्हणजे कसं काय तुम्हाला समजलं कॉन्सर्ट आहे ते? मी बरंच आधी ते हे करून ठेवलेलं आहे. ते आमच्या ऑफिसमध्ये ॲक्च्युली अपोजिटला एक मुलगी बसते ना, ती पण येणार आहे त्या कॉन्सर्टला. अच्छा. ती ऑफिसमधून निघाली. मग तिने त्या दिवशी मला सांगितलं की सगळं तिकीट ओपन हो गया, बुक करले. म्हणून मी तेव्हा बुक केलं. म्हणून तुम्ही सारखं विचारत होते लवकर सांग लवकर सांग लवकर सांग. मला केव्हा डाऊट आला माहिती आहे? तुम्ही सकाळी जेव्हा म्हटलात की त्याच टाईमला यांनी ट्रेडिशनल घालून ये, ट्रेडिशनल जेव्हा म्हटलं तेव्हा जरासं वाटलं ट्रेडिशनल. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं ना घंटी वाजती. जर घंटी वाजवली नसती ना घरातली, तुम्ही घरातली त्या दिवशी घंटी वाजवली माहिती आहे? तुझी एक इच्छा होती आणि ती घंटी जेव्हा वाजवली, पण ती जर घंटी त्या दिवशी वाजवली नसती तर मला लक्षात आलं नसतं. पण तेव्हा टेंग म्हटलं तर बरोबर ऋषभ शर्माचं कॉन्सर्टचे तिकीट्स मिळाले आहेत फायनली. मिळालंच नाही, काढलेत. हां काढले. मिळलं वेगळं, काढलं वेगळं. मला असं भारी वाटलं ना सकाळी. पण तुम्ही नंतर म्हटलं की नाही म्हटलं की त्यानं म्हटलं नसेल. अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे. आत्ता वय लवकर म्हणजे त्या दिवशी काय नाही आहे? त्या दिवशी पण असेल, पण मी सांगतो माझ्याकडून. थँक्यू. छान गिफ्ट आहे. चलो जाऊयात आता. पूर्ण झालं. इच्छा पूर्ण झाल्यावर भारीच वाटायला लागले. कारण मला खूप खूप दिवसापासूनची इच्छा होती. आणि स्पॉटिफायवरती मी त्यांचं चाणक्य हे सारखं ऐकायचे. थँक्यू. हौसेला मोल नाही म्हणून जास्तच मोल घेतले. त्यांचे तिकीट्स पण मिळत, त्यांनी कॉस्टली पण असतात. म्हणून मी जाऊया थँक्यू. थँक्स बाय द वे. थँक्स. आणि आज ऑफिस फायनली बघितलं मी यांचं. ते पण खालच्या खाली कटवत होते मला. मुंबई 20 मार्च. तो 15 मार्चला बेंगळुरूमध्ये करून आला. सितार फॉर मेंटल हेल्थ. ऋषभ शर्मा. ते चाणक्य त्यांना वाजवायला पाहिजेत. मस्त मजा येईल. फायनली आम्ही जाऊन पोहोचलो. तिथली अरेंजमेंट खूप छान होती. व्यवस्थित सगळ्यांना आत सोडत होते. घेऊन जातात वेळेसाठी. कुठे घेऊन जातात काय माहीत नाही. कुठे बसणार आहे आपण ते माहीत नाही. सगळे नुसते चालत येतात. तुला सरप्राईज देतो. हे मला सरप्राईज म्हणून घेऊन आलं आणि प्रेला गेल्यासारखं वाटायला लागलं. हा तुमचं ते हे असतं नाही काय माळावरती दसऱ्याला रावण बांधलं. सगळेजण चालतच चालू मग आजपासून किती वेळ. स्टेज पण दिसत नाही काय पण नाही. नक्की कॉन्सर्ट बुक केलाय का? यात्रेला घेऊन आलंय सांगा. आपल्याला तिकडे जायचं त्या लास्टला टोकाला. काय कुठे नेमकं एवढं सगळं आहे ग पूर्ण. तो स्टेज आहे आणि आपण तिथे बसणार. हे बघा अशी लोक सगळी चाललेत. लास्टपर्यंत ऐकायला येईल की नाही माहिती. मी एक गाणं झालं की चला म्हणणार बास झालं. पैसा एवढा घालून जर व्यवस्थित ऐकता पण येईल सर बघता पण येईल. फायनली आम्ही आतमध्ये पोहोचलो. सिक्युरिटी चेक करून सिटिंग अरेंजमेंट्स जिथे केलं होते तिथे गेलो. खूप सुंदर त्याने अरेंजमेंट्स केलं होतं. सिटिंग अरेंजमेंटसुद्धा प्रॉपर होतं आणि 20,000 लोकांचा क्राऊड आला होता, तोही पे करून. त्यामुळे तुम्ही क्रेज याची ओळखूच शकता. 2 तासाचा कार्यक्रम होता फक्त. भूक तर लागली होती, कार्यक्रम सुरू झाला नव्हता. मग यांनी पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणले होते. काही स्टॉलसुद्धा तिथे होते, त्यामुळे स्टॉलमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल होत्या. कारण एवढ्या लोकांचा क्राऊड, सगळ्यांना भूक तर लागणारच होती. बाकी काही गोष्टी अवेलेबल होत्या. तुम्ही हा क्राऊड बघून अंदाज लावू शकता की त्याची क्रेज किती असेल. आणि अगदी छोट्या मुलांनासुद्धा घेऊन फॅमिलीज
लेडीज आल्या होत्या. अगदी शांत होते सगळे लोक, कुठेही गोंधळ नव्हता, हुल्लडबाजी नव्हती, दंगामस्ती नव्हती. पूर्ण कार्यक्रम आम्ही जो बघितला आहे ना, अप्रतिम होता. म्हणजे माझ्या लक्षात राहण्यासारखा होता. इतका सुंदर कार्यक्रम झालेला होता तो. अरेंजमेंटच्या बाबतीत काही बोलण्यासारखं नाही. सगळे लोक अगदी शांत, काम, आणि मेन म्हणजे असे होते की त्यांना खरंच त्या गोष्टी ऐकायच्या होत्या. कारण इतकं पे करून येणं आणि त्यासोबतच इतक्या मोठ्या संख्येने हजर राहणं ह्या कार्यक्रमासाठी ही खरंच अशक्य अशी गोष्ट आहे. पण हां, मस्त होतं सगळं. आम्ही येऊन जवळजवळ 1-1.5 तास झालं आहे आम्ही बसलो इथं. पहिल्यांदा मुंबईत असं हे मोकळं मोकळं वातावरण. कोण म्हणतं मुंबईत गरमी आहे म्हणून? एवढं थंडगार वारं सुटलं असं वाटायला तर एक काय म्हणतात घोंगडं वगैरे घेऊन यायला पाहिजे. झोपलो. थंडगार वातावरण आहे. मगाचपासून एक पिझ्झा खाऊन झाला, फ्रेंच फ्राईज खाऊन झाले. आता And I promise you, it will do wonders to your mental health. Not just your mental health, but also physical health. जगत जननी जगत जननी भवानी 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 कालिका मस्त एक्सपिरियन्स, मस्त, आवडलं. खूप छान. आम्ही आता निघालोय कारण गर्दी खूप आणि जवळजवळ 20,000 लोकांचा क्राऊड आहे. म्हणून शेवटचं सॉन्ग सुरू असताना एंडिंगला निघालोय आम्ही आता. घरी यायला उशीर झाला, 11:30 वाजले. आल्यानंतर फ्रेश होऊन झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी हे जे पार्सल होतं तर ते मला पॅक करून पाठवायचं होतं. ह्या माझ्या साड्या आहेत काही ज्या मी नेसल्या होत्या, सेम टू सेम USA वरच्या एक कस्टमर आहे त्यांनी मागवल्या आणि त्या पुण्याच्या इथे मला डिलिव्हर करायच्या होत्या. मग ते पॅक करून मी पाठवून दिलं सचिनकडून. आणि संध्याकाळी कलिंगड खाताना आमचं काही बोलणं सुरू होतं मजेशीर. तुम्ही धार काढताय? ताई धार काढावं लागले चाकूला कधी बसू ना. दगड आणून देऊया का तुम्हाला? चाकू ना ती धारवाला आलेलाच नाही किती दिवस झाले. हे तुम्हाला ओ कलिंगडवाले, कलिंगड काप के दे दो. नाही, हे काढून हवंय तुम्हाला? हो हो, आम्हाला प्रॉपर असं कट करून त्याचे पीसेस करून त्याच्यावरती चाट मसाला टाकून छान असं आम्हाला करून हवाय. मिळेल ना आम्हाला 1 प्लेट? भैया 1 प्लेट कलिंगड की 1 कप कट वाले फ्रूट प्लेट मुझे दे दो. मी कवा कापाय नाही तसं. म्हणून शिकायला पाहिजेत, लग्न व्हायच्या अगोदर ह्या पण गोष्टी शिकून घ्यायला पाहिजेत.
पोरींना कसं स्वयंपाकाच्यातलं सगळं शिकावं लागतं. स्वयंपाक येतो का मुली? स्पर्धा करणारीस काय? नॉनव्हेज येतं का मुली? व्हेज येतं का मुली? पोळ्या करायला येतात का? विचारायला नव्हतं तुला. हे स्वयंपाक येतो काय म्हटलेला की मला. लग्नाला गेलेलो ना हा त्या भटजीने ते 7 फेरी येतात ना हा 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 7 फेऱ्यांचा 7 सांगितलं ना हा त्या मुलगीला म्हणजे दोघांना पण नवरा बायको ना हा सांगा आम्हाला पण सांगा. ऍडजस्ट करायचं आणि म्हणायचं नाही नवऱ्याला की बाहेरून जेवण आणून देतो. ऐकलीस काय? सांगितले नाही तू पण घरातले जेवण काय? सांगायचं नाही हो. ते कसं म्हणायचं नाही तिला पोरगीला बोलले हा म्हणायचं नाही केलं पाहिजे हा. असं नाही दोघांनी एकामेकांना हे करूनच केलं तर उद्या संसार आहे नाहीतर नाही असं होतं की 4 दिवसात काय होतं तुटून जातोय. 6 महिन्यात घटस्फोट होतो. मुख्य कारण काय हेच आहे. बरोबर आहे. म्हणजे दोघांनी मिळून काम म्हणजे आता आजकालचे भटजी सुद्धा लग्नात सांगायला लागल्यात की वकिलाचं काम नाही हो की लग्न करताना दोघांनी मिळून सगळं केलं पाहिजेत काम हे ते. पहिल्याचे भटजी असे सांगत नव्हते. हे नाही भटजीची मी बदनामी होणार की तुम्ही लग्न लावलेलं त्यांचा घटस्फोट चालू. लाईट आहे तो माहिती आहे की चंद्र एवढं कळत नाही मला चंद्र कुठला आहे आणि निरभ्र आकाश आहे आणि आकाशात हेडलाईट दिसतोय. चंद्र खाली आला. चंद्र नाहीये बिचारा. चंद्र कुठे आहे? हे बघा की धूर. हे धुकं नाही आहे हा धूर आहे. तर आता चालून आलो जाऊन आणि 1-2 फेऱ्या मारला. बरं वाटलं कारण गरमीचं असं वाटतं की मुंबईमध्ये गरमी आहे असं वाटत नाही मला. कारण आम्ही काल पण कॉन्सर्टला गेलो होतो ना छान थंडगार वारं होतं. असं वाटायचं की इथेच मस्त झोपायला मिळावं. इतकं भारी ओपन स्पेस मस्त वाटत होतं. गर्दी काय आता घरं अशी आजूबाजूला थोडी पण जागा नसेल किंवा हे नसेल तर ते गरमी वाटणार थोडी. मुंबईमध्ये गरमी नाही आहे असं मला वाटते. फक्त स्पेस कमी आहे. आता ही दुसरी बॉटल जी आहे माझी ही आली बायोसेन्सची 24K गोल्ड वॉटर आणि हे याच्यामध्ये प्लस नॅनो गोल्ड पेप्टाईड आहेत याच्यामध्ये. आणि हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर हे सकाळ संध्याकाळ फक्त मी थोडंसं चेहऱ्यावरती अप्लाय करते त्यामुळे सुद्धा थोडासा एक्स्ट्रा ग्लो दिसतो आहे. काय माहीत मला हे थोडंसं चांगलं उपयोगी वाटतं आहे मला हे. आणि याच्यामध्ये ना असे गोल्ड पार्टिकल्स आहेत. सकाळ संध्याकाळ थोडंसंच अप्लाय करायचं. थोडंसं स्टिकी पण नाही आहे काही नाही लगेच ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये. मी जस्ट आता लावलं आहे ते आणि ते पिंपल्स आलेत बरोबर. मी परवा एका ना रीलमध्ये बोलली की एकही पिंपल नव्हता ना इथे नव्हता इथे नव्हता इथे नव्हता. मी म्हटलं सध्या पिंपल नाही आहेत असं म्हटलं मी. आणि त्याच्यात दुसऱ्या दिवशी मला पिंपल्स आले. असंच होते. ओके. आणि सध्या लिप बाम म्हणून जर तुम्हाला मी खरोखर सांगते कोणतेही लिप बाम वर्क करत नसेल तर घरात बनवलेलं जे शुद्ध गाईचं तूप किंवा म्हशीचं तूप असतं बेटर काम करतं. दररोज संध्याकाळी लावल्यानंतर दिवसभर स्किनला म्हणजे ओठांना तुम्ही लिप बाम जरी नाही लावला तरी प्रॉपर छान राहतं. माझा स्वतःचा अनुभव आहे. आता पण मी लावलं आहे थोडंसं. मम्मीनं घरगुती जे तूप लास्ट टाईमला बनवून दिलं होतं ते बेटर राहतं. हो आजचा व्हिडिओ इथेच संपतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. हां आणि पैंजणांची डिझाईन मला विचारत होते मला दाखवायचं राहिलं मी दाखवते. तर हे पैंजण घेतलेत आणि याची घुंगरू असे त्यातला एक असे ह्या 3 लेयर आहेत असे. मला ही आवडली फार मस्त वाटतात. सिंगल याचे अगोदर होते माझे. मी पण आता सिंगल याचेच घेणार होते की तिथे गेल्यानंतर पण ते कुठले चांगले वाटत नव्हते आणि ही डिझाईन वेगळी वाटली म्हणून मी घेतली. बाकी वेस्टर्नवरती नाही एवढे खास वाटत पण ट्रेडिशनलवरती चांगले वाटतात. आणि घरातच असते दिवसभर. वेस्टर्न जेव्हा घालायचे तेव्हा बघूयात पण आता तर तुर्तास मला आवडतात. मला पैंजण खूप आवडतं पॅनल. ओके चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.